नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपली यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यातील या 10 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे. आणि मित्रांनो, या 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या 10 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 27,000 रुपये प्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आजपासून वाटप सुरू करण्यात आला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मध्ये विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून 123,71,72,00,000 रुपयांचा निधी या 10 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. नोव्हेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान 33% जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता विविध दराने निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. नोव्हेंबर व डिसेंबर मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून 123,71,72,00,000 रुपयांचा निधी या 10 जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, हे 10 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे, तसे एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे, याबद्दलची सर्व माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, गोंदिया जिल्ह्यातील 28,242 शेतकऱ्यांना 47,54,00,000 रुपये वाटप झाले आहे. तर नागपूर जिल्ह्यातील 17,936 शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये वाटप झाले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये वाटप झाले आहे. आणि मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील 20,821 शेतकऱ्यांना 23,18,00,000 रुपये वाटप झाले आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकऱ्यांना 26,78,00,000 रुपये वाटप झाले आहे. तर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकऱ्यांना 33,40,000 रुपये वाटप झाले आहे. तर मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील 7,397 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये वाटप झाले आहे. तर रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,00,000 रुपये वाटप झाले आहे. आणि मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,96,000 रुपये वाटप झाले आहे. तर मित्रांनो, 10वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 335 शेतकऱ्यांना 16,64,000 रुपये वाटप झाले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 10 जिल्ह्यातील 1,17,000 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 123,71,72,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही मदत राज्यातील या 10 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या 10 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.